हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 छातीचा 2 पीस कटोरी कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडा पण टाईम न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे. ह्याचा आपल्याला बॅक साईडला गळ्यासाठी नेकसाठी यूज करायचा आहे. हा माझा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे आणि हा आता पेशवाई साडी आहे त्याच्यामधला ब्लाऊज पीस आहे रेड कलरचा. ही जी साडी आहे ती ग्रीन कलरची आहे. तर मी तुम्हाला कटिंग कसं करायचं आहे 2 पीसचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे 38 छातीचं. तर आपण पहिले हे जे स्लीव्स काढून घेऊया. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. हे जे स्लीव्स शॉर्ट आहेत तर त्यांनी मला लॉंग स्लीव्हचं मेजरमेंट दिलेलं आहे. 9चे स्लीव्स आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करून आपण 10 इंचाचे स्लीव्स काढून घेऊया पहिले. बघा इथे मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. कपडा बरोबर करून घ्यायचा आहे. या स्लीव्सला पण डिझाईन आहे, त्याच्यावरती मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता कपडा मी सरळ करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे. इथे 16 आहे तर तिथे 8चं आपण सेंटर काढायचं आहे. 9ची स्लीव्स आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच आपण मार्जिनसाठी ॲड करून 10 इंचावरती आपण स्लीव्स घ्यायचे. हे बघा इथे 10 इंचावरती मी मार्क केलेलं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला 3 इंच मायनस करायचं आहे. हे बघा स्लीव्हचा शेप देऊन घेतलेला आहे मी. आता याला आपण कट करून घ्यायचं आहे. आता सीझन चालू झालेले आहेत, रक्षाबंधन खूप जवळ आलेलं आहे. तर ब्लाऊजचा लोड पण खूप जास्त असतो आता आणि प्रत्येक ब्लाऊज कस्टमर डिझाईनचा शिवतात आणि त्यांना हवी तशी डिझाईन द्यायची, परफेक्ट द्यायची एवढीच माझी इच्छा असते. हे बघा तुम्ही बघू शकता स्लीव्हचा शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. हा खोलगट शेप आहे आणि त्याच्या अर्ध्या इंचावरती उथळ शेप आलेला आहे. तर मी स्लीव्स बाजूला काढून ठेवते. आता आपण बॅक आणि फ्रंट काढून घ्यायचं आहे. बघा मी इथे कपडा फोल्ड करून गडी घालून घेतलेला आहे. कपडा मी इथे फोल्ड केलेला आहे. तर आपण ब्लाऊजचं मेजरमेंट पहिले एकदा चेक करूया आपण. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. तर 2 पीस आहे हा ब्लाऊज. तर मेजरमेंट मी एकदा चेक करून घेते. हे बघा हुकच्या पट्टीपासून जिथे पहिली शिलाई आपली येते फिटिंगची ती पण आपल्याला घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे 9.5ची घडी येते आपल्याला. तर 9.5 मध्ये 1.5 इंच ॲड केल्यानंतर 11 होईल. तर आपण 11ची ही घडी आहे ती कपड्यावरती टाकून घ्यायची. मी कपड्याचं एकदा मेजरमेंट चेक करते आपल्याला किती आहे. 11.25 आहे. आपल्याला 11 इंचावरती कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा तेव्हा 11 इंचावरती मी इथं कपडा फोल्ड केलेला आहे. पूर्ण याला 11 इंचावरती फोल्ड केलेला आहे. आता ब्लाऊजची उंची किती आहे ती एकदा आपण बघून घेऊया. ती ब्लाऊजची उंची बघा इथे शोल्डरची पट्टी आहे आपली. 13.5 इंच उंची आहे शोल्डरच्या पट्टीपासून. बॅक साईडची उंची 13.5 आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये पाठीमागे 1 इंच ॲड करायचं आहे. 13.5चं आपल्याला इथे 14.5 इंच घ्यायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला 14.5 वरती मार्क करायचं आहे. म्हणजे 14.5 वरती मार्क केलेलं आहे त्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. वरती हा बॅक पार्ट आहे. तुम्हाला ओळखता यावं म्हणून मी त्याला बॅक पार्टचं बिल लिहिते आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर पाठीमागं 13.5 आहे तर पुढे 14 येणार. आपल्याला पाठीमागे 1 इंच वाढवायचं आणि पुढे 1/2 इंच. इथे 14 इंचावरती मी दोन साईडला मार्क करून घेतलेला आहे.
आता इथे पण आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला हा जो नेक आहे तो बोट नेक बनवायचा आहे. तर बोट नेकचं शोल्डर जास्त असतं, तर मी इथे 7 इंचावरती मार्क करते बोट नेकचं शोल्डर, आणि इथे मुंडा 6.5 इंचावरती डाऊन करते. इथे पण स्ट्रेट लाईन करून घेणार आहे मी. फ्रंट पार्ट आहे, तर इथे फ्रंट पार्टला मुंड्याची तर आपल्याला 1 इंच करायचंय आणि बॅक साईडला 1.5 इंच करायचंय, आणि आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. बघा मी इथे शेप देऊन घेतलेला आहे. आता 38 छातीचा छाती आहे, त्याच्यामुळे आपण इथे 4 इंचाची गळा रुंदी घेणार आहोत. 4 इंच घेऊन इथे आपल्याला 3.5 इंचावरती डाऊन करायचं आहे त्याला. तिथे 4 इंच घेऊन आपल्याला हा पूर्ण स्क्वेअर करून घ्यायचा आहे. ह्याच्या गळ्याला बॅक साईडला नेटची डिझाईन, नेट लावून डिझाईन करायची आहे, तर मी तुम्हाला त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता आपल्याला इथे 3 इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची आहे, आणि इथे 2 इंचाची, 3 आणि 2 इंचाची क्रॉस पट्टी घेऊन आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. हे बघा. आता इथे फ्रंटचा नेक आपला किती आहे ते एकदा आपण चेक करूया. बघा, हा इथे फ्रंटचा नेक 5.5 इंचचा आहे, तर आपण इथे 5.5 वरती मार्क करायचंय. आणि इथे आपल्याला जी आपण 4 इंचाची रुंदी घेतली ती आपल्याला इथे 4 इंच नाही घ्यायची आहे, फ्रंटला आपल्याला 3.5 इंचच घ्यायचे, कारण जास्त ब्रॉड घेतलं तर गळ्याचा शेप आपल्याला जसं पाहिजे तसा नाही बसणार. तर मी ह्याचं कटिंग कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, की इथे हे शोल्डर वाढले त्याला कुठे कसं कटिंग करायचं आहे ते. इथे शेप देऊन घेते गळ्याचा. आता आपल्याला कटोरीचा शेप टाकून घ्यायचा आहे. कटोरीचा आपण हुक साईडच्या पट्टी, हुक साईडच्या साईडून आपण कटोरी मेजरमेंट करायचे. तुम्ही बघू शकता इथं 5.5 कटोरी आहे, तर मी 6 इंच घेते. 6.5 अर्धा इंच ऍड करून 6.5 घेणार आहे, कारण शिलाईमध्ये जाऊन ती होऊन जाईल 6 इंचाची. इथे 1 इंच घेऊन मी त्याला शेप देत आहे. कटोरीचा शेप आपण दिलेला आहे. आता आपल्याला ही पट्टी किती आहे ती एकदा आपण मेजर करून घेऊया, मोजूया पट्टी. हे बघा 4.5 इंचाची पट्टी आहे, तर आपली इथे किती पट्टी आहे ती बघूया. 4.5 पावणे 5 इंचाची आहे. मी त्याच्यामध्ये 1/2 इंच थोडं ऍड करते, का तर आपल्याला शिलाईसाठी जाऊन ती मग 4.5 इंचाची होऊन जाईल, कारण इथे अर्धा इंच जाणार आणि वरच्या साईडला अर्धा इंच गेले की ती पट्टी बरोबर 4.5 इंचाची होऊन जाईल. आता इथे मी मेजरमेंट टाकलेलं आहे. आपण एकदा मेजरमेंट चेक करूया. 13.5 इंच उंची आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून मी बॅक साईडला टाकलेलं आहे, आणि पुढच्या साईडला अर्धा इंच ऍड केलं आहे, त्याच्यामुळे पुढची उंची 14 इंच आहे. शोल्डर मी 7चा घेतलेला आहे आणि मुंडा 7.5चा घेतलेला आहे. जेव्हा बोटनेक असतो तेव्हा शोल्डर आपल्याला जास्त घ्यावं लागतं आणि मुंडा खालच्या साईडला उतरावा लागतो, तेव्हाच तो बोटनेक परफेक्ट बसतो. आणि पुढचा गळा मी 5.5चा घेतलेला आहे, आणि कटोरी 5.5ची आहे. मी 7ची पकडून 6.5 अर्धा इंच त्याच्यामध्ये वाढवून कटोरीचा शेप दिलेला आहे. बाकी सगळे मेजरमेंट तुम्ही बघितलेले आहे. बॅक साईडचं नेकचं मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला आता नाही दाखवणार आहे. तर आता कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. जेव्हा तुम्ही बोटनेकचा, जर तुम्हाला एखाद्या कस्टमरने सिंपल ब्लाऊज दिला असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला बोटनेक शिवायला सांगितलं असेल, तर जेव्हा फ्रंटचा गळ्याची पट्टीचा शेप जेव्हा तुम्ही कट करता, तेव्हा फ्रंटच्या गळ्याची पट्टी थोडी अर्धा पाऊण इंच एक्स्ट्राची ठेवा, कारण बोटनेकमध्ये काय होतं, गळे जरा ब्रॉड येतात, त्याच्यामुळं जास्त डीप जायला नको म्हणून ती पट्टी थोडी तुम्ही एक्स्ट्रा ठेवली, अर्धा इंच नाही तर पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवली तरी पण काही प्रॉब्लेम होणार नाही, आणि ब्लाऊज तुमचा एकदम परफेक्ट बसून जाईल. कारण बोटनेकचे गळे ब्रॉड असल्यामुळे पुढचा गळा पण ब्रॉड झाला तर मग तो जास्त डीपमध्ये जाणार पुढचा गळा. हे बघा मी बॅक साईड कट करून घेतलेले आहे. आता फ्रंटचा पार्ट आपण कट करून घेऊया.
मी अस्तर फिरवलेलं आहे. जर तुम्हाला असं कट करता येत नसेल तर तुम्ही त्याला पिनअप करू शकता. का तर अस्तर हालू नये म्हणून तुम्ही पिनअप करून मग त्याला तुम्हाला हवं तसं तुम्ही फिरवू शकता अस्तर. आता जो आपण अर्धा इंच आपला इथे जो आपण कमी केला होता, आपल्याला 4चा गळा होता, तर 3.5 इंचावरती आपण मार्किंग केलेलं गळ्याला. तर हा अर्धा इंच आता आपल्याला इथे शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपलं शोल्डर एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि गळा पण पुढचा जास्त ब्रॉड नाही होणार. हा बघा, इथे मी मार्क केलंय. हा जो अर्धा इंच आहे तो इथे मी कव्हर करून घेणार आहे कटिंगमध्ये त्याला. त्याच्यामुळे काय होईल, आपले शोल्डर आहेत तेवढेच राहतील. आता दोन्ही शोल्डर बॅकचे आणि फ्रंटचे सेम आलेले आहेत. आता कटोरी कशी काढायची ती मी तुम्हाला दाखवते. इथे 2 पीस कटोरी आपल्याला काढायची. तर ही आपली कटोरीचा शेप आहे. तर इथे आपल्याला 2.5 इंच पुढे वाढवायचं आहे आणि इथे अर्धा इंच आपल्याला वाढवायचं. पहिला आपण नॉर्मल कटोरीचा शेप काढून घेऊया. आता इथे आपल्याला पूर्ण टोटल किती करायचं आहे, 9 इंचच आहे. तर त्याच्यावरती आपल्याला सेंटर घेऊन 4.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. इथे 4.5 इंचावरती मार्क केलेलं आहे. वरच्या साईडला 1.5 इंच ऍड करायचं आहे, खालच्या साईडला 1.5 इंच, असं 3 इंच घेऊन स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि कटोरीचा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. ही आपली नॉर्मल कटोरी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आज 1 टक्स पासूनच आपल्याला 2 पीस कटोरी बनवायची. तर त्याच्यामध्ये मी 1 इंच ऍड करते, का तर आपल्याला जो मधला टक्स आहे तो आपण 1 इंच ऍड केलाय त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. आता मधला जो टक्सची लाईन आहे ती आपण स्ट्रेट करून घेणार आहे. जो 1 इंच वाढवलाय त्याला आपण ड्रॉ करून घेणार आहे. ही जी 1 टक्स पासून 2 पीस कटोरी बनते ती सुद्धा एकदम परफेक्ट बसते, जशी आपल्याला 2 पीस कटोरी बसते. तुम्ही कधी ट्राय केली नसली तर अशा पद्धतीने कटिंग करून तुम्ही ट्राय करू शकता. कारण मी माझे सगळ्या कस्टमरचे 2 पीस कटोरीचं कटिंग अशा पद्धतीनेच करते. पण कोणाची कधीच काही कंप्लेंट वगैरे काही अजून पण आलेली नाहीये. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा कटिंग करून आणि स्टिचिंग करून बघा, तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते ते. हे बघा, मी एक कटोरी काढून घेतलेली आहे. आता दुसरी कटोरी आपल्याला काढायची. हे बघा, इथे मी सेकंड कटोरी काढणार आहे. दुसरी कटोरी मी इथे काढून घेणार आहे. बघा, दुसरी कटोरी मी काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. इथे बघा, छातीची गडी 11 इंच आहे. तर इथे आपल्याला कितीची क्रॉस पट्टी भेटते ती पहिले आपण चेक करूया. इथे 5.5 इंचाची आहे, पण इथे 4.5 इंचाची होते का? नाही, इथे 4.5 इंचाची नाही होते. तर आपण इथे 3 आणि 2ची काढूया क्रॉस पट्टी. छोटी क्रॉस पट्टी आपण काढून घेऊया आणि मोठी क्रॉस पट्टी दुसऱ्या साईडला काढूया. तीन आणि 2ची छोटी क्रॉस पट्टी मी काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला मोठी क्रॉस पट्टी बसते का आपण एकदा चेक करूया. इथे मला जॉईंट लावायला लागणार आहे. जॉईंट किती लावायला लागते ते पहिलं आपण एकदा चेक करून घेऊया.
इथे 11ची घडी आहे, तर इथे मी मार्क करून घेते 11च्या घडीला. तर इथे मला मोठी क्रॉसपट्टी बसते का एकदा चेक करते मी. 5.5 आणि इथे 4.5. इथे एकदम परफेक्ट बसत आहे 4.5 आणि 5.5ची. फक्त ही जी वरची क्रॉसपट्टी आहे त्याला मला जॉईन लावायला लागणार आहे आणि जी बॅक साईडचा कपडा आहे त्याला जॉईन नाही लावायला लागणार आहे. 5.5 आणि 4.5. हा जो सेप आहे त्यालाच मी कंटिन्यू करणार आहे. हे बघा 5.5 आणि 4.5ची क्रॉसपट्टी मी बनवलेली आहे. हा वरचा कपडा आहे त्याला मला जॉईन लावायला लागणार आहे, तर त्याला मी जॉईन लावणार आहे. बघा इथून मी कपडा स्ट्रेट करून घेते का तर इथे मग जॉईन लावायला मला बरं पडेल. आणि ह्याचाच कपडा मी ठेवते साईडला त्याच्यामध्ये जॉईन करायला. हा बघा हा जॉईंट इथे लावणार आहे मी, म्हणजे मोठी क्रॉसपट्टी झाली. मी सगळे ब्लाऊजचे पार्ट काढून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते. ही कटोरी आहे, ही छोटी क्रॉसपट्टी आहे, ही बगल आहे, हा बॅक पार्ट आहे आणि हे स्लीव्स आहे. आता हे सगळे पार्ट्स आपण जे आपला साडीचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आपण ठेवून त्याला कट करणार आहोत. हा माझी पेशवाई साडी आहे कस्टमरची, त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे. त्याच्यावरच्या ब्लाऊज पीसचे त्यांनी मला ब्लाऊज करायला सांगितलं आहे. मी वन साईड माझ्याकडे करून ठेवणार आहे. मी पहिले स्लीव्स काढून घेणार आहे. म्हणजे स्लीव्सला पण डिझाईन आहे. हा माझा रक्षाबंधनच्या ब्लाऊज आहे, फर्स्ट ब्लाऊज आहे. तर जे स्लीव्स पहिले मी काढून घेते. दोन्ही साईडला स्लीव्सला मला जॉईंट लावायला लागणार आहे, ते जेव्हा मी स्टिच करणार आहे तेव्हा त्याला जॉईंट लावून घेईन. बघा मी कट केलेलं आहे स्लीव्स. आता बॅक पार्ट, बगल, क्रॉसपट्टी हे सगळं आपल्याला ह्याच्यातून कट करायचं आहे. बघा हा बॅक पार्ट आहे, तो मी इथे ठेवलेला आहे आणि ह्याला पहिलं कट करून घेते मी. आता बगल आपण ठेवूया. या साईडला कपडा जर फोल्ड करून मी फिरवून घेते कारण मला कटिंगला इझी पडेल म्हणून. कपडा फिरवताना कपडा कुठे हलणार नाही ह्याच्याकडे जरा लक्ष द्यायचं. बघा मी बगल सुद्धा काढून घेतलेली आहे. आता आपल्याला जो राहिलेला कपडा आहे त्याच्यामध्ये क्रॉसपट्टी आणि कटोरी काढायची. तर मोठी क्रॉसपट्टी कुठे बसते ती मी पहिली चेक करते. मोठी क्रॉसपट्टी आहे, तर हे बघा इथे खूप इझिली बसून जाते मोठी क्रॉसपट्टी. तर मी इथेच मोठी क्रॉसपट्टी काढून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो कपडा जॉईन करायचा आहे तो त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि छोटी क्रॉसपट्टी पण त्याच्यासोबतच ठेवणार आहे, कारण स्टिच करताच्या वेळी मला इकडे तिकडे शोधावं लागणार नाही आहे त्याच्यासाठी.
आता इथे मी कटोरी ठेवणार आहे. इथे कटोरी ठेवून मी याला कट करून घेणार आहे. बघा, हा माझा जो राहिलेला कपडा आहे, तुम्हाला स्लीव्सला जॉईंट लावायला लागते, त्याच्यामध्ये मी यूज करणार आहे. आणि ही कटोरी माझी काढून झालेली आहे. माझे सगळे पार्ट ब्लाऊजचे काढून झालेले आहेत. मी एक एक करून तुम्हाला दाखवते. हा बघा, हे स्लीव्स आहे, हा बॅक पार्ट आहे, ही बगल आहे, आणि ही क्रॉसपट्टी, मोठी छोटी क्रॉसपट्टी, दोन्ही क्रॉसपट्टी आहेत, आणि ही कटोरी आहे. तर आणि जो राहिलेला कपडा आहे, तुम्ही जो पण ब्लाऊज कंप्लीट होत नाही तो पण टाकत नाही, जसं तुम्हाला हे जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माझा 38 ब्लाऊज कसा वाटला, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कटिंगचं सांगा की कटिंग तुम्हाला माझं कसं वाटलं. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. थँक्यू सो मच.